राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विविध विकासात्मक आणि जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडत आपली सक्रिय भूमिका अधोरेखित केली आहे। अधिवेशनादरम्यान त्यांनी रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पुरंदर येथे IT पार्क उभारण्याचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। या प्रकल्पामुळे राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून उद्योग वाढीलाही चालना मिळणार आहे। यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत तळेगाव, चाकण, शिक्रापूर औद्योगिक पट्ट्यातील रस्ते विकास प्रकल्पाबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। अधिवेशनात विविध जनहिताच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक भूमिका घेत त्यांनी शासनाच्या धोरणांबाबत माहिती देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मांडणीमुळे अधिवेशनात एक अभ्यासू, तरुण आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची छाप उमटली। राज्याच्या विकासासाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले नेतृत्व म्हणून इंद्रनील नाईक यांच्याकडून भविष्यातही अशाच सकारात्मक आणि विकासाभिमुख निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मागच्या 93च्या सूचनेवर मी तोच उत्तर दिला होता की आपण ॲट ग्रेड 4 लेन आणि एलिव्हेटेड 4 लेन असं